अनेक गडी येतात, कोणतरी म्हणतात आमदार एकीकडे फिरते. त्याला आमदारकी झाल्यापासून जी गडी काय म्हणतात गडी लँडच झाला नाही, लँडच होईना, अजून पण लँड होईना. सातत्यानं विमानात आहे गडी. अरे आमदार झाल्यावर नुसती भाषणं करून नाही चालत, ऍक्टिंग करून नाही चालत, लोकांच्यासाठी काम करायला लागतं. अजून वर्षभरानं माणसं गावात नाही येऊन द्यायची बाबा तुला. किती दिवस ऐकतील, आलं का असं झालं, आलं का तसं झालं, आलं का असं होईल, हे किती दिवस लोक ऐकणार. कोण ऐकत नाही. काही दिवसापुरता मर्यादित हा विषय असतो. पण माझं सांगणं आपल्या सगळ्या मंडळींना आहे की ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून सरकारमध्ये अगदी केंद्रापासून राज्यापासून अगदी सोलापूरपर्यंत भारतीय जनता पक्ष माहितीचं सरकार आहे. मधील गडी म्हणायला लागलं, हे नेमकं हाय तरी कुणावर कळतच झालेत मला. सकाळी इकडं येते बोराटवाडीला, बोराटवाडी माहितीये का? नाही कोणाची? सकाळी बोराटवाडीला, दुपारी अकलूजला, संध्याकाळी देवगिरीला, मध्यरात्री वर्षावर. स्थिरच नाही कुठं. आणि सगळीकडे म्हणतोय मी तुझीच. सगळे म्हणतोय मी तुझीच, सांगा मी कुणाची. दादा वजनदारकडे एकटाच बास. सातत्यानं बघा आपण या विकास कामाच्या बाबतीतली भूमिकाच नाही. मध्ये पूर आला, मी दाळफळला गेलो होतो. पूर आला, प्रचंड अडचण लोकांची होती. लोक अडकली होती, जवळजवळ हजारो लोक आत अडकली होती. बघवत नव्हतं, पाणी भरून वाहत होतं, गावामध्ये आलं होतं. मी तिथं गेलो, परिस्थिती एवढी गंभीर होती. मी तातडीनं फोन केला आयुक्तांना, फोन केला. मिलिटरी इथं पोचली पाहिजे म्हणून सांगितलं. सीएम साहेबांशी बोललो, सीएम साहेबांना सांगितलं. तिकडून सगळ्या यंत्रणा उभ्या राहिल्या. मी हेलिकॉप्टर मागवलं, हेलिकॉप्टर आणलं, लोकांची मदत केली, लोकांना बाहेर काढायचा प्रयत्न केला. आणि माझ्या बाजूला उभं होतं. आणि मी जसा तिथनं निघालो तसं सुरुवात केली. मी हेलिकॉप्टर मागविलं, मी लोकांना मी मिलिटरी बोलवली. अरे तू बोलून कुत्र येईल का? या महापुरात बाधित लोकांच्या पाठीशी उभा राहिला, सगळ्यांचे जीव वाचवण्यासाठी धडपडला, सगळ्यांचं पुनर्वसन करण्यासाठी धडपडला. आणि सगळ्यांच्या शेतीचं नुकसान असेल, सगळ्यांच्या घराचं नुकसान असेल, सगळ्या लोकांना नुकसान भरपाई करून दिली. आणि एवढंच नाही, त्या वाईट परिस्थितीमध्ये सगळ्या लोकांच्यापर्यंत सगळ्या जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याचं काम आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं आमच्या कार्यकर्त्यांना करायला भाग पाडला. आम्ही सगळ्यांनी केलं. त्याची उणीव किंवा कुठली उणीव कधी भासून दिली नाही. काय झालं मालक, आम्ही शोधून धान्य आणलं, सगळी मदत आणली, साड्या आणल्या, सगळ्यांना मदत केली, जे शक्य आहे ते सगळं केलं. पण आम्ही पाठवलेल्या गाड्या तिथं गेल्यावर स्टिकर लावलं गाड्यांना. लागला वाटायला मीच आणलंय, मीच दिलंय म्हणून. अशी सगळी परिस्थिती आहे. त्यामुळं ही फक्त लबाडी चाललेलं राजकारण आहे. तोंडानं भाषणं करून अधिक दिवस नाही टिकतायत, बरोबर ना. मैदानाच्या बाहेर शड्डू मारणं सोपं असते, गाडी उभा राहून. एकदा मैदानात येऊन मार की माती कशी तोंडातून खाली जाते. मैदानाच्या बाहेर कोण बी शड्डू टाकतो. एकदा जा कुस्तीत, कानावर झापड बसली की मग कळतं माती कुठं खायची असते. तर बाहेरनं शड्डू फुकणं सोपं असतं. माझी विनंती या निमित्तानं आहे आपल्या सगळ्या मंडळींना, बाकी सगळे विषय बाजूला ठेवा, टीका टिप्पणी हा विषय बाजूला ठेवा.